अरे देवा रे. अरे पूर्ण अंग दुखून राहिलं मग आणि आता हे वातावरणात तर जास्तच दुखून राहिलं. पिंट्याच्या बाबानं म्हटलं एवढं मारलं मले, मारासाठी पूर्ण अंगाचं म्हटलं सारा धिंगाणा होऊन गेला. नक नक दुखून राहिलं म्हटलं, सारं अंग अकडून गेलं आणि त्याच्यात हे वातावरण ढगाळ, सारं अंग अकडल्यासारखं लागून राहिलं. तेवढ्यानं तर बरं झालं त्या पोरानं म्हटलं ट्यूब बांधला होता तर जरासे हे डाकं गिकं तरी कमी झाले, नाही तर किती रक्त दाटलं होतं अंगावर, चेहऱ्यावर, हातावर. तो ट्यूब लावला तर तेव्हा कुठं चांगले झाले. पण आता उठाचं मन नाही करून राहिलं. बिचाऱ्या म्हटलं वहिनी त्याला मी किती हे करतो, पूर्ण म्हटलं सुनानी आहे तर त्याच करून राहिल्या. हां स्वयंपाकही त्याच करून राहिल्या, कामही त्याच करून राहिल्या. आणि मी त्याला किती बोलतो म्हटलं त्याला. आता सुनानी आहे, मी काही तब्येत बरोबर लागून नाही राहिली होती तर पूर्ण घर सांभाळून घेतलं त्यानं. अरे मंदा बसली वाटते आहे ना, आज उठून बसली आणि तू झोपलीच राहून राहिली होती. मीही रागाच्या भरात म्हटलं चांगलंच मारून दिलं इले. हां चांगल्या हिनं राग आणला मले आणि नाही मारून दिलं. आता मला असं वाटते तिची तब्येत चांगलीच नाही लागून राहिली, नाही तर एवढी काही चुपचुप राहत नाही ना. ते तिची तब्येत खराब राहाव काही राहाव तिचं तोंड चालूच राहते. आता तू जास्त बोलून नाही राहिली काही नाही, काय माहीत काय आहे तिच्या मनात. हां एवढा कसा काय सुधार झाला तर एकदम एवढा सुधार. मंदा मंदा मी काय म्हणतो, तुझी तब्येत बरोबर नाही लागून राहिली असं तर चल मी तुला दवाखान्यात घेऊन जातो. आणि तशी तुला गळल्यासारखी लागून राहिली, बरोबर खाऊन नाही राहिली, पिऊन नाही राहिली. इतक्या वेळेस असं झालं तर तेव्हा तर कधी असं केलं नाही. इकडे मार खाल्ला आणि इकडे भक जेवली. हां आणि आता असं काय झालं तुले, काय झालं तुले एकदम चुपच होऊन गेली तू तर चुपवाले. अहो तर आता काय जवान राहिलीच काय मी. हां तुम्ही म्हटलं एवढे हात तोडले मयावर, विचार नाही केला, काही नाही केला. जसं मन झालं तसं मारलं. आता जवान आहे काय मी. मला मार पचन. आता म्हातारपण येऊन राहिलं. अंगांग दुखते म्हटलं, ह्या बदलीनं तर जास्तच दुखते. त्यानं या जाडपण्यानं. तुम्ही विचार केला काय माराच्या अगोदर, विचार केला काय तुम्ही एकही वेळा का कसा मारू म्हणून येले. तुम्ही त्या रागाच्या भरात म्हटलं मस्त हात साफ करून घेतला आणि तकलीफ मरे करून देऊन दिली. एवढे म्हटलं 3-4 दिवस होऊन राहिले, तरी म्हटलं काही तकलीफ चालली नाही म्हटलं अंगाची. एवढं अंग दुखून राहिलं, एवढा ट्यूब लावून घेतला म्हटलं त्यानं दिला तर पेंटूनं दिला तर तरी काही फायदा नाही होऊन राहिला. भलं अंग दुखून राहिला. आता असं मन करून राहिलं का आला वहिनी आणि झुला वहिनी काहीच नाही करा. बरं मंदा मला माफ करून दे तू. मला मन नव्हतं तुला मारायला, पण काय करू सांग. आता जर असं त्यासोबत केलं नसतं ना तर त्याही म्हटलं 2 चांगल्या गोष्टी पोरीला समजावल्या नसत्या. तर कोणती गोष्ट घडते तर त्याला काही कारण असते ना, त्यामुळे रागच एवढा आणला. काय करू मग मी. ते तर बरं झालं म्या माझ्या जीवाचं काही वाईट साईट नाही केलं. तो राग तुझ्यावर काढला, आणि तर जर म्या माझ्या जीवाचं करून टाकलं असतं ना तर रडत बसले असते सगळेचे सगळे घरातले. मग काहीच नसतं राहिलं. आणि तुलाही म्हटलं समजावाव तर तुला समजून येत ना, तोंडानं समजावाव, कल्ला कराव तुला समजून येत, रागानं बोलाव. तुला जेव्हापर्यंत माराव नाही तेव्हा तू काही डोकं चालत नाही. मग काय करावं सांग आता तू. बरं आता पण जे काही झालं ते म्या नाही करावं लागत होतं. माझ्याकडून लय मोठी गलती झाली. ह्या वयात चांगलंही नाही वाटत आता. बरं मी काय म्हणतो, तू कर तयारी, मी तुला दवाखान्यात घेऊन जातो आणि जराशी औषध आणून देतो तुला. तू कर तयारी आता. दवाखान्यात तर जाच लागते, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. कारण की पूर्ण अंग दुखून राहिलं. जरासं डॉक्टर औषध देईन तर आराम तरी लागन. मला रात्र झोप नाही येऊन राहिली. झोप्याले डोकंही भरलं तेवढं मारून राहिलं. दवाखान्यात जाच लागते. पण म्हटलं सुनेगिनीचा फोन आला होता काय, केव्हा येते दोघीजणी. 2 दिवसाचं म्हणून गेल्या होत्या आणि 4 दिवस होऊन राहिले दोघीजणीने आल्या. आणि त्या बिचाऱ्या वहिनी केव्हापर्यंत करणार आहे म्हटलं. तरी त्यानं पूर्ण घर सांभाळून घेतलं. मी आता एकही कामाला हात नाही लावला. पहिलेही नाही लावला आणि मग तर तब्येतच बिघडली, नंतरही नाही लावला. येत नाही म्हणतात काय सुना. आला गेला होता काय फोन. काय माहीत, मला तर बोलणं झालं नाही पिंटू सोबत आणि मला कोणाचा फोन आला नाही. बरं तू साडी गिडी घालून ठेव, दुसरी साडी नेस आणि काय म्हणते तर जराशी केस बरोबर कर. आणि तयारी कर, मी तुला दवाखान्यात घेऊन जातो आता. अशीची अशी नको चालू. तेच ते साडी आहे तुझ्या अंगात. आंघोळ केली नाही का ते आज. नाही ना, आंघोळ नाही केली सध्या. अंगच नाही उठून राहिलं होतं, भलं दुखून राहिलं होतं. बरं तुम्ही या कुठे चालले तर मी तेव्हापर्यंत आंघोळच करून घेतो ना. बरं कर मग, तू आंघोळ करून घे, मी येतो. मलाच बेकार केलं पण म्या मंदाली मारून. कशी झाली ते असं वाटूनही नाही राहिलं मी बायको म्हणून. नुसती म्हटलं मला एका शब्दाला 10 उत्तर दे म्हटलं ते. आता एक शब्द बोलावतो, एकच शब्द बोलून राहिली. गलत केलं म्या तिला मारून, लयच गलत केलं. वहिनी. बोला ना भाऊजी. नाही मी काय म्हणतो वहिनी, पण हिची मंदाची ना तब्येत काही बरोबर लागून नाही राहिली.
माझ्या हातानं गलती झाली म्हटलं. आता ते तिच्या जीवावर येऊन गेली. हां, मी तिला जरासं दवाखान्यात घेऊन जातो म्हटलं. आणि या पिंट्यानं काही सांगितलं काय? हां, सुना येऊन राहिलं काय म्हणते. आणि तुमच्या अंगावरही पूर्ण काम येऊन गेलं घराचं आहे नाही काय. एखाद्या पहिले पाठवू काय, देऊन देऊ आपण तिला 100-200 रुपये रोज म्हटलं. हां, भांडे गिंडे कपडे गिपडे करून देईन ते 2-4 दिवस. म्हणू काय? हां, एखाद्या पहिले पाठवू काय म्हटलं. नाही भाऊजी नाही, काय ले आता पिंट्याने सांगितलं ना सकाळी येऊन राहिल्या म्हणे त्या म्हणे. मी आता वाटच पाहतो त्याची. तसा तर म्हटलं मी आताचा स्वयंपाक सकाळचा करून ठेवून दिला. मस्त ज्वारीच्या भाकरी केल्या आणि आलू वांग्याची भाजी केली. आणि काय म्हणते तर बाकीचं करायचं आहे आता सध्या. आता कसं लवकर लवकर होत नाही ना पहिल्यासारखं, पण करतो मी हळूहळू. आता येऊनच राहिला ना सुना. कवासा येते तर आता दुपारपर्यंत येते का संध्याकाळपर्यंत येते तर माहीतच पडते. नाही 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 तर तुम्ही म्हणाल का बाबा माझ्या अंगावर सारं काम टाकून दिलं. आता तिची मंदाची तर काही तब्येत बरोबर नाही लागून राहिली. मी तर तिनं करू लागलं असतं जरासं. तुमच्याही अंगावर सारं येऊन गेलं सोनानी आहे तर. नाही तर मी आणून देतो ना. येतेच बाया 200-250 रुपये रोज दिला तर. दिवसभर काम करून आणि चालली जाईन, स्वयंपाक पाणी होऊन जाते. नाही नाही भाऊजी, नाही करतो ना मी, करतो जेवढं होते मायाकून. मग ते पियुष गियुष येते तर तो करू लागते जरासा. चहा पाणी गिया पाणी. तुम्ही काही काळजी नका करू. आता येतच असं सुना दुपारपर्यंत येतेच. बरं बरं, मग मी घेऊन जातो इकडे मंदारे घेऊन जातो. सध्या काही गर्दी राहत नाही दवाखान्यात. घेऊन जातो. आणि मग काय म्हणते तो मी तिकडे निघतो मग वावरात. हे अंकुश कुठे गेला तो? काची ना मित्र आले होते त्याचे बोलवाले, त्याच्यासोबत गेला वाटते. हे पोट्ट ना नीरज दोस्तीत घुमून राहिलं, दोस्तीत घुमासाठी. काही समजून नाही राहिलं याचं. आता रिझल्ट लागला, सगळा लागला. आता आपलं नोकरी पाणीचं पाहावतं. याच्यासोबत घुम त्याच्यासोबत घुम, नुसतं गाडी घेते पेट्रोल भरते निघाला आपला बाहेर. जाऊ द्या. मी काय म्हणतो, वहिनी घेऊन जातो मग तिले. आणि तो आला म्हणजे त्याला म्हणा कुठं जाजू नको म्हणा, घरातच राहायचो म्हणा. त्याला घेऊन मी वावरात जाईन. बरं बरं, आला म्हणजे सांगतो. बाई ह्या पिंट्याने सांगून गेला होता येते म्हणे दुपारपर्यंत म्हणे. ह्या पोरी म्हणे अजूनपर्यंत आल्या नाही. निघाल्या का नाही निघाल्या तर आपल्याजवळ तर बाप्पा तो मोबाईल नाही ना ठोबाईल नाही. नाही तर एखादा फोन लावून विचारलं असतं पोरी येते का नाही येतं, आहे की नाही. म्हटलं मी त्याच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला पोरीसाठी. आता ह्या म्हणे दुपारपर्यंत येते म्हणे. लागतेच मग दुपारी भूक. आता प्रवास करून आलं तर नाही तर म्हटलं तेवढं सगळं शिवडं होऊन जाईल. मग म्हणन का मोठी आई म्हणून सकाळचं संध्याकाळी संध्याकाळचं सकाळी बस अशीच खाऊ घालून राहिली म्हणून. असे म्हणून मग लेकरं मले. आता तो अंकुश तर म्हटलं इटू येऊनच गेला. इटू येऊन गेले काय म्हणे मोठी आई तू नुसतं म्हणे भाकरीच करून राहिली म्हणे. म्या म्हटलं त्याले बाबू मला काही म्हटलं पोळ्या काही जमत नाही. आपलं म्हटलं घेतलं मस्त पीठ दपदपट केल्या भाकरी 5-6 आणि झालं मोकळं म्हटलं. त्याले पिंट्यालेच तर मी भाकर देऊन राहिली डब्यावर. आपल्याला भाकरी जमते बाप्पा. त्या एवढुल्या पोया लाटाजी शेकाजी ते काही आपल्याला जमत नाही. घेतलं पीठ मळलं आणि टाकलं. मस्त थंड पाण्याची जमते आपल्याला आणि गरम पाण्याची जमते. लागन तर पातळ किती काही म्हणा पातळ करतो आपण. पण म्हटलं पोळ्या करायच्या तर भल्या जीवावर येते. मस्त आता आलू वांग्याची भाजी केली होती लय मोठी. आता पोळ्या कशा शिड्या राहिल्या तर खाल्ल्याशी वाटते. पण भाकर जराशी घेऊन जाते ना. सकाळची संध्याकाळ मी तर तशाच पडल्या राहीन. मग भाकरी टाका लागन गाईले. येऊन गेल्या पोरी तर घरी चांगलं दणदण होऊन जाते. मला एकटीले नाही काय बरंही नाही वाटून राहिलं. पूर्ण घर फिरून राहिली कोणी नाही दिसत. त्या मंदाची तब्येत खराब आहे तर ते मंदा राहते खोलीत आणि मला तर तिच्याजवळ जायला वेळही नाही भेटून राहिला. आता आणलं तिले दवाखान्यातून आराम करून राहिली असं. जाऊ काय तिच्याजवळ. तसंही ते इकडे झालं आता गमूनही नाही राहिलं. तिच्याजवळच जाऊन बसतो जराशी विचारपूस करतो कसं काय लागून राहिलं तर. ह्या भाऊजी नाही म्हटलं लय मारलं तिले. एवढं नाही मारायला पाहिजे होतं. कशी होती आणि कशीच होऊन गेली ते. कशीच वाले. किती लागलं तिले लय लागलं. पूर्ण रक्त दाटलाय तिच्या अंगावर. अशा म्हटलं गुथा जमून गेल्या मासाच्या. चांगलंच मारून दिलं तिले. लय लागलं म्हणून तर अशी होऊन गेली ते. नाही तर 2-3 झापडीत काय होते ते काही नाही होत म्हटलं ते. पण लय मारलं ते ना. त्याच्यानंच तिची एवढी तब्येत खालवल्यासारखी लागून राहिली. शांताबाई माय रंजना आली का हो तू? हो बाप्पा या लागून ना आता म्हटलं एकटी बसलून राहिली होती आणि तर तुम्ही नाही आल्या आणि मंदाबाई नाही दिसली. आणि आता म्हटलं मी जराशी बसली होती तर मला 11-12 वाजता ते जाताना दिसले दोघे जण. मंदाबाई भल कशीच चालून राहिली होती गयल्यासारखी. मी म्हटलं तब्येत खराब आहे म्हटलं. म्हणूनच म्हटलं 4-5 दिवसापासून आली नाही इकडे. नाही तर येतात ना बोलासाठी. तर म्हटलं जराशी तिला पाहून घेतो म्हटलं. आणि तुम्ही नाही आल्या तुमच्यासोबतही बोलणं होऊन जाते म्हटलं. आता मी कशी येईन. आता पाय तू मंदाची आहे तब्येत खराब. आणि तुला तर माहीत आहे आता तब्येत खराब राहिल्यावर माणसाचं मन तरी करते का कोणतं काम करायला. आणि म्हटलं सुना नाही आहे घरात. काय कुठे गेलं तर सुना? ते राधिका खाडीले काही गेली नाही.
आणि इले लाईनीले कुठं सध्या यायची जागा आहे नाही ना. हां तिच्या घरचं काही सध्या काही जमलं नाही, बोलचाल काही चालू झाला नाही. आता तिला झाले जागा नाही आहे ते म्हणे. तशी म्हणे मला आईची आठवण येऊन राहिली म्हणे, तर इले घेऊन जातो म्हणे. हिचंही जरासा होऊन जाते म्हणे घुमणं फिरणं. नाही तर तिचंही लग्न झालं तेव्हापासून ते घरातल्या घरातच आहे की नाही, मंदाची लाईन निसून. तर म्हणून नाही काय ते आणि ते दोघीजणी जावा जावा मिळून नाही काय राधिकाच्या माहेरी गेल्या म्हटलं. हो काय, बरं झालं माय. हां चांगला राहिला, जावा जावा ते किती चांगलं वाटतं आहे. काय तशी तेच ऐकून नाही आलं लग्न झालं तेव्हापासून. दोघीचंही नाही ऐकू आलं म्हटलं, भांडण नाही तंटा नाही काहीच नाही. तिथं तुम्हाला माहित आहे काय, हां ते म्हटलं आहे नाही का हो, काय नाव आहे गड्या तिचं, मुन्नीताई. हां काय झालं तू, हां काय झालं तिच्या इथं. माय काय विचारता तुम्ही, काय भांडून राहिला बाप्पा सुना. अरे 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 भांडण होतं काय होय, एकमेकीच्या उरावर बसल्या आणि हे कसं पकडू पकडू भांडून राहिल्या. अहो त्या दिवशी म्हटलं अरे तो गाव जमलं होतं त्याला पाहासाठी, अशा भांडून राहिल्या होत्या. असं वाटे का देवरानी जेठानी निवत या दोघी जणी म्हटलं एकमेकीच्या दुश्मनच आहे का, असंच लागून राहिलं होतं. हो काय हो, तर बरोबर आहे ना. तिची सासू राहत नाही ना बरोबर. तिची सासू म्हटलं तिच्या जाऊसोबत चांगली राहत नाही, तर मग तसंच मग सुनाई पाहिजे. हां तेले कुठं लागणार आहे मग एकामेकीची. पण नाही बाप्पा आमच्या घरी असं नाही आहे. दोघी मस्त राहते म्हटलं, मस्त आनंदात राहते, एकामेकीचं करून घेते. कामही म्हटलं एकामेकीच्या अंगावर टाकत नाही. तिला जमलं ते करून घेते, तिला जमलं ते करून घेते. असं गिसं नाही आहे. तिरगामिरगी तर बिलकुलही नाही करत. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कसं आहे, आमची मोठी सुन्ना लय समजदार आहे. राधिका लय समजदार आहे म्हटलं. हे सगळेले घेऊन चालते. जराशी नाही का लाईनीत अल्लड पण आहे. आता किती काही म्हटलं तरी वय लहान आहे तर अल्लड पण आहे. आणि सध्या लग्न झालं नवीन तरी नाही का राधिका तिला लय समजून घेते. मस्त मिळून मिसळून चालते म्हटलं दोघी जणी. हो ना माय, सगळ्या अशाच राहू बाप्पा. आता मला तर एक सून आली, हां आता दुसरी येईन तर दुसरी चांगली भेटली पाहिजे. आता हे तर होती म्हणा पहिले, पण आता हे मस्त राहून राहिली. आता दुसरी चांगली आली का बस मग काही पास नाही लागत म्हटलं. बरं मी काय म्हणतो शांताबाई, मंदाबाई कुठं आहे तर मी भेटतो ना, तिला लय दिवसाची भेट नाही झाली. आली तर असं वाटते का माय आली ही मंदातच एक दोन काम होऊन जाते. पण म्हटलं नाही आली ना तर गमतही नाही. मस्त गोष्टी सांगते इकडच्या तिकडच्या, मन लागून जाते. आणि तसं बसा म्हटलं तर तुम्हाला तर माहिती आहे ते सुशीला नुसती इकडच्या तिकडच्या गोष्टी करते आणि नुसतं चुगलच आहे, इकडच्या तिकडचा हात लागावणी करते. म्हणून नाही काय बाहेर निघून काही मी बसत नाही. आणि ते येऊनच बसते, किती काही मना करा किती काही करा आपल्याजवळच येऊन बसते. राहते मा एखाद्याला सवयच राहते. ते सवय म्हटलं मेल्याशिवाय काही जात नाही. सोबतच जाते ते सवय. इच्छी तिथं लावायची. बरं चल ना, तर मी विचार करूनच राहिली होती. आता म्हटलं सगळं झालं, जराशी मंदाले पाहतो म्हटलं. आताच आणलं तिले भाऊजीनं, म्हणजे आताच म्हणजे झालं म्हणा 1-1.5 तास दवाखान्यातून आणलं तर तिले. तर म्हटलं मी पाहतो म्हटलं कशी काय लागून राहिली तर तब्येत. आता कसं आहे, आता मला घरचं काम काही एवढं जमत नाही. आता हळूहळू करतो तर इकडेच वेळ निघून जाऊन राहिला. तिच्याजवळ जाणंही निघून राहिलं आणि तिला विचारपूसही निघून राहिली. आणि मग रात्री थकून जातो तर झोप लागून जाते. तसं तर म्हणा ह्या पियुषवर म्हटलं मला विश्वास नव्हता का पियुष असा निघन म्हणून. मस्त चहा करून राहिला, चहा देऊन राहिला. पोरग मंदाबाई तर झोपली दिसून राहिली. मंदाबाई झोपली काय व? अरे रंजनाबाई नाही व, कायची झोप लागते. तसंच डोळा लावून पडली होती मी. औषध घेतलं तर जराशी म्हटलं लेटपोट करतो म्हटलं, अंगी लागते. तर त्याच्यानं अशीच लेटपोट करून राहिली होती. ये ना बस ना. कशी काय आली तर तू? नाही हो माय, तुलाच पाहायला आली होती. म्हटलं मंदाबाई आली नाही, म्हटलं बाप्पा 4-5 दिवस झाले काय झालं काय नाही. आणि शांताबाईला भेटायला आली होती, तर म्हणून मी एखादा चक्कर मारतो म्हटलं. तर शांताबाई म्हणे तिची तब्येत खराब आहे म्हणे. तर म्हटलं चला आता आली तर म्हटलं तिला पाहूनही घेतो. तर आली होती इकडे. बाई मंदा, आता कसं लागून राहिलं? औषध घेतलं तर आराम आहे काय? आता हातापायाचं दुखणं कमी झालं काय? हो ताई, आता कमी आहे ना, कमी आहे. औषध घेतलं तेव्हापासून जरासा फरक वाटून राहिला. आता माहीत पडते संध्याकाळपर्यंत अजून फरक वाटते काय तर. तुम्ही केलं काय, जेवण केलं काय? हो बाई, तुला आणून दिलं इकडे आणि मग ना तिकडे जेवण करून घेतलं. हो काय? माझ्या दुखात लय सहारा दिला मला माझ्या जाऊन लय सहारा दिला म्हटलं. मला बसल्या जागी खाले प्याले चहा सगळं दिलं म्हटलं 2 दिवसापासून. तशाही शांताबाई प्रेमळ स्वभावाच्याच आहे म्हटलं. ते हिच्याकडून पाहिलं नाही जात कोणाचं दुःख. तसं नाही आहे हो बाई, आपल्याकडून होते तर करा. नाही झालं तर मग राहिलं. दिले हातपाय देवाना तर हलवाच लागते मग इकडच्या तिकडे. बरं तुम्ही बसा, मी चहा करून आणतो तुमच्यासाठी. चहा पिता काय? म्हणता पितं काय तू चहा? अरे नाही शांताबाई, काही बोलता काय? मी काय चहा प्यासाठी आली काय? मी फक्त म्हटलं मंदाला भेटायला आली आणि मी घरूनच चहा पिऊन आली. माझ्या सुनीनं करून दिला म्हटलं मला चहा पिली आणि मग इकडे आली. नाही चहा घ्यायच्या भानगडीत पडू नका. हे मंदा पेत असन तर इले आणून द्या तुम्ही करून. नाही ताई, आता मी चहा काही पेत नाही. आता औषध घेतली होती ना, आता नाही पेत मी चहा. तुम्ही करा ना आराम करता का बसता? नाही तिकडे जातो ना मी, तुम्ही करा गोष्टी. कुत्रं येऊन जाईन म्हटलं, दरवाजा उघडा आहे रंजना आली तर.
जरासा दरवाजा लोटून येतो. बरं बरं. पण का हो म्हणता बाई एकाएकी अशी कशी काय तब्येत खराब झाली? काही झालं गेलं काय घरात? मला समजून येऊन राहिलं होतं बाई का भांडणं गिणणं होऊन राहिले म्हणून. काही नामदेव भाऊन तर नाही मारलं? नाही व नाही, असं गिसं काही नाही आहे. ते काय माहीत तापकीप मुरून राहिला होता अंगात, तर ते मग एक निघालं का निघतेच मग सारंचं सारं. जरासं बिमार व्हायला का टाईम लागते काय. आणि तसं ह्या मौसम म्हटलं कधी पाणी येते, कधी ऊन तपते, कधी आभाळ येते, याच्यात तर म्हटलं बिमाऱ्या येऊनच राहिल्या. त्याच्यानं दुखून राहिलं असं. आणि तसंही मग वाताचं अंग आहे की नाही, वाताचं अंग आहे तर ते दुखतच राहते असं आभाळ पाणी आलं तर. असं नाही, मला असं वाटलं त्या दिवशी म्हटलं नामदेव भाऊनं वावरातच हात उचलला होता म्हटलं. होऊ शकते बा म्हटलं, जर एवढ्या कोणत्या बाईसमोर हात उचलू शकते तर घरी काय मारत नसेल काय म्हटलं. म्हणून सहजच विचारून घेतलं. वाईट नको वाटू त्याचं पप्पा माझ्या बोलायचं. नाही नाही, वाईट कायचं आहे त्याच्यात, वाईट नाही आहे काही. बरोबर औषध पाणी घ्या बाप्पा. तब्येता बराबर करा. आपली गल्ली सुनी सुनी आहे म्हटलं. कसंही आपण बसतो तिथं दोन गोष्टी होते, गमते जरासं. आता सुन आहे की नाही घरात, ते कामं करते. मी तिला बाहेर घ्यायचं आणून देतो. मग गमलं नाही म्हणजे जरासं बसा तर म्हटलं कोणीच नाही आलं ना, शांताबाई ना म्हटलं दुर्गाबाई ना तू, कोणीच नाही. ते सुशीला येऊ बसून राहिली. म्हटलं चल म्हटलं गड्या आता जरासं पाहूनच येतो म्हटलं मंदाले. म्हटलं काय झालं काय नाही म्हटलं. शांताबाईची आठवण येऊन राहिली होती आणि तूही आठवण येऊन राहिली होती, तर म्हणून आली बाप्पा मी भेटाले. बरं केलं ना, तर बरं केलं आली तर. पोहोचलो बाप्पा एकदाच आहे की नाही. घरी आल्यावर चांगलं लागते, तिथेही चांगलं लागून राहिलं होतं म्हणा. मला तर मनच नाही करून राहिलं होतं यासाठी, पण या तर लागते शेवटी आपल्या घरी आहे की नाही. हो बाई, आता दिल्या घरी तर याच लागन आपल्याला. आणि किती काही म्हटलं ना, किती काही दिवस माहेरात राहिलं आणि किती काही काही केलं तरी म्हटलं आता असं वाटते का हेच आपलं घर आहे. पाहुणपणी जाव आणि येऊन जा. बाकी म्हटलं फक्त आईची आठवण येते, घरच्या लोकांची आठवण येते, पण तिथं गमत नाही म्हटलं माहेरात एवढं. असं मन करते का केव्हा सासरी जातो आणि केव्हा नाही, आहे की नाही. हो ना, पहा ना. आणि त्याच्यातही म्हटलं आईनं म्हटलं एवढी मोठी बॅग देऊन दिली व. म्हणे काही भारी नाही आहे म्हणे, नुसते पापड आहे म्हणे आणि एक लोणच्याचे डबके आहे म्हणे. काय भारी बाप्पा, सारे बोटं हेऊन गेले म्हटलं उचलता. त्याच्यात बसमध्ये जागा नाही. सगळी म्हटलं इच्छी तिथं नाचवा लागून राहिलं होतं बॅगले. आणि दोन बॅग दोघी जवळ. जाऊ दे ना, आता आलो ना घरी आलो. पण का व, घर तर भल्लं सुनं लागून राहिलं. घरातले लोक कुठे गेले? कोणीच नाही दिसून राहिलं. अरे हो गड्या, पोहोचण्याच्या नादात म्हटलं विसरूनच गेली मी. घरात तर कोणीच नाही दिसून राहिलं. सासूबाई नाही, मोठ्या आई नाही, मामाजी नाही, कोणीच दिसून राहिलं. आता पियुष भाऊजी तर गेले म्हणताना तुम्ही सकाळी फोन केला होता ऑफिसवर. आणि हे तर म्हणे अंकुशजी म्हणे तू येशील ना म्हणे, तर मी म्हणे घरातच राहीन म्हणे. मला भल्ली आठवण येऊन राहिली म्हणे तुझी. म्या म्हटलं बरं झालं म्हटलं मी 3-4 दिवसासाठी गेली होती. जर वर्षभरासाठी गेली तर मग म्हटलं किती आठवण येईनची म्हटलं तुम्हाला मी. हाव काय मग काय म्हणे, अहो काय म्हणे मले आता थोडी पाठवून म्हणे तुला एवढ्या दिवसासाठी म्हणे, बिलकुलही नाही पाठवत म्हणे. गमत नाही म्हणे मला ते तर म्हणे तू घरी येशील म्हणे तर मी घरातच राहीन म्हणे. मला फोन लावजो म्हणे, मी येईन म्हणे तुला बस स्टँडवर घ्यायले. पहा ना, फोन लावला म्हटलं तर उचललाही नाही. आणि काय म्हणते तो घरातही नाही दिसून राहिले आणि मोठ्याही नाही दिसून राहिल्या. अरे आल्या काय पुरी? आल्या काय म्हटलं? अरे मोठ्याही तुम्ही काय पा, मी म्हणूनच राहिली घरात कोणी दिसून नाही राहिलं म्हणून. आलो ना, आता आलो. जरासा उशीरच झाला. हो ना बाई, उशीर तर झालाच. आता मला पियुष म्हणे ते 11-12 वाजेपर्यंत येऊन जाईन म्हणे. तिनं म्हटलं म्हणे का लवकरच निघन म्हणून. मी तुमची 12 वाजतापासून वाट पाहून राहिली. मस्त तुमच्यासाठी स्वयंपाक केला. मी म्हटलं बाई 11-12 वाजता येते तर नाश्ता पाणी करून येईन म्हटलं, येईल भूका लागून जाईन म्हटलं. स्वयंपाक करून ठेवला म्हटलं. मस्त ज्वारीच्या भाकरी केल्या, मस्त आलू वांग्याची भाजी केली आणि तुमची वाट पाहून राहिली हो माय. आणि तुम्ही याचा काही पताच नाही. बरं जाऊ दे, उशीर होतच असते. जा बरं तुम्ही, जा. काय म्हणते तर हातपाय गीतपाय धुवा आणि चहा करून देऊ का तुम्हाला? चहा पिता काय? आणि मग जेवण करून घ्या. नाही तर मग नाही हो मोठी आई, तुम्ही लय केलं म्हटलं. आता लय केलं, आम्ही नव्हतो तर चहा घ्या आणि पाहिजे आम्हाला, आम्ही करतो, स्वतःच करतो म्हटलं आम्ही. तुम्ही बसा, आता तुम्हालाही देतो आम्ही. आणि हे कुठं आहे तर सासूबाईंनी दिसून राहिल्या, मामाजी, अंकुशजी. हो ना मोठी आई, मला म्हणे मी म्हणे तुला न्यायला येईन म्हणे बस स्टँडवर म्हणे. कुठे गेले ते? झोपले असन ते. मला म्हणते का येईन म्हणते, न्यायला म्हणते मी, येईन तर म्हणते मी घरातच राहीन म्हणते, तू येशील तर म्हणते. आणि पहा आता बॅगही घ्यायला नाही आले. म्हटलं कुठं आहे ते, झोपले असन. अहो नाही, तो तर चाललाच नव्हता. म्हटलं तुझ्या सासऱ्यानं नेलं म्हटलं त्याला जबरदस्ती. आता तू चालली गेली तिकडे, नीरा दोस्तीत फिरून राहिला होता. तर ते आज रागावलेच त्याच्यावर, भाऊजी रागावलेच म्हटलं चांगले. तर नाही म्हणे आजच्या दिवस जात नाही म्हणे, मी म्हणे संध्याकाळी जाईन म्हणे, असं म्हणून राहिला होता. आता त्यानं कल्ला गिल्ला केला तर गेला मग. आणि मोबाईल तर काय माहीत बाई,
मोबाईलचं तर मला माहीत नाही फोन काऊन नाही उचलला काय नाही उचलला तर कामी गिमात असन आणि तर ठेवून दिला असन कुठं मोबाईल. आता बाई मी तर म्हणू एखादा फोन लावून विचारतो म्हणू, पण पाय आता पिंटू नाही आहे घरात आणि अंकुशही नाही, मग कोणाच्या मोबाईलनं फोन लावू. आणि त्या सासूचा तर मोबाईल आहे तर तिला काय मागू बाई मी. मोठे सासूबाई कुठे आहेत? हा दिसून नाही राहिल्या, कुठे आहे? बाहेर गेल्या का घरात आहे? आम्हाला माहीत पडलं भल्ले भांडणं झाले म्हणून ते दोघी नवरा बायकोत. हा भल्लं मारलं म्हणते सासूबाईले. हां तुम्हाला कसं काय माहीत झालं? पियुषनं आणि तर अंकुशनं सांगितलं असं आहे ना? हो त्यानंच सांगितलं. माय भल्लं मारलं बाप्पा भाऊजीनं, भल्लंच मारलं व एका रंगाचं मारलं तुमच्या सासूले. काय काय बोलता? अरे हे पाहायला भी राहा लागत होती घरात. अरे एवढा चांगला चान्स म्या मिस करून टाकला. मॅट काय पुन्हा? हा तुला दिमाग नाही आहे का काही बोलत बसतो तिथं? हा अक्कल नसल्यासारखी. नाही हो बाई अशी कायले म्हणतं? हा असं नाही म्हणाव, मायच्या जागी आहे ना ते. हा मायच्या जागी आहे असं नाही म्हणाव. अहो मोठे आई त्याचे गुणच तसे आहे म्हटलं, मार खा लागतचे. त्याचे गुणच तसे आहे. चांगलं केलं म्हटलं, मामाजीनं चांगलंच केलं. हा ऐकत नाही ना ते, ऐकत नाही म्हटलं. हा आणि काय झालं तर रश्मीताईचं काय झालं? हा तिथं सुधरवली काय गोष्ट? अहो बाई काय सांगू तुला आता, यायचे झाले खूप भांडणं आणि घरात कोणीच नाही. मी एकटी माय, याले धरू का त्याले धरू, बम मारकुटाई चालू होती. आणि त्याच्यात म्हटलं कसं बसं थांबावलं, पण नाही एका भाऊजीनं लयच मारलं, तिला लयच मारलं म्हटलं. आतापर्यंत बरोबर तिच्याकडून बोलणं नाही होऊन राहिलं. हा निरी चुपचुप राहिल्यासारखीच राहून राहिली. आता दुपारी नेलं होतं तिला दवाखान्यात नेलं होतं आणि आणून सोडलं आणि मग गेले ते वावरात. औषध पाणी दिलं आणि त्याच्यानंतर मी गेली होती तिला पाहाले. तर मग आराम करून राहिली होती ते. रंजनाबाई आली होती तर तिला पाहायला गेली, आराम करतो म्हणे. गोळ्या घेतल्या तिनं, तिला जेवायला नेऊन दिलं तिथं. जेवली गेली ते जरासकच जेवली, नाही तर जेवते ना ते पोट भरून नाही, जेवण खावं नाही बरोबर नाही करून राहिली. दुखून राहिलं असं ना तिचं. हो काय मोठी आई, मामाजीनं असं नाही करायला पाहिजे होतं. आता त्याचं वय आहे काय असं सहन करायचं? लागून गेलं कुठं काही झालं कमी जास्त होऊन गेलं तर मग आपल्याला सापत होईल ना, आणि त्याच्याही जीवाला दुखापत होईल म्हटलं. मामाजीनं असं नाही करायला पाहिजे होतं. काय हो नाही करायला पाहिजे होतं, नाही करायला पाहिजे होतं. एक वेळा बत्ती पाहिजेच होती म्हटलं त्याच्यावर. चांगली भेटली असं दाना बत्ती म्हणून ताल्या जागेवर. त्याचं तोंड होय का काय होय? हा अशीच पाहिजे होती त्याच्यावर, त्याच्याशिवाय सुधारलं नसतं म्हटलं. त्या पुन्हा मॅटसारखी काही करू नको. हा कैची काही बपून राहिली, हवा गी घुसली का गाडीतली तुझ्या डोक्यात? चल आता चल आणि काय म्हणते ते पॅका गिका घेऊन चल. हे ठेवून देऊ आपण, हे एक बॅग ठेवून देऊ किचनमध्ये आणि हे दुसरी कपड्याची रूममध्ये. हा चल आणि जरासं मग चहा घ्या करतो मी. हा डोकं भरलं दुखून राहिलं आता. बसमध्ये या ना, मला बसचा प्रवास बिलकुलही सहन होत नाही. चल आता आणि आते पहिले चहा देऊन देऊ, त्याची तब्येत पाणी पाहू कशी आहे कशी नाही. हा आणि मोठाईसाठी चहा करा लागन. बाकी तर कोणी आहे नाही ना? मोठाई मामाजी गेली का वावरात? कोणीच नाही का बाकी? मग नाही बाई बाकी गेले ना. अंकुशानं ते सासरे गेले वावरात, पिंट्या गेला ऑफिसवर आणि तुझी सासू आहे रूममध्ये आणि मी तर तुमच्या समोरच आहे. बरं जा तुम्ही आणि करा काय करता तर चला मग मंडळी. आता आम्ही जातो बाप्पा, जरासे कपडे गिपडे चेंज करतो आणि मग बनवतो मस्त चहा. हा मस्त चहा बनवतो म्हटलं. आणि काय म्हणते तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.